जे काही घडलं त्यामुळे बानूने या गडावर यायचं नाही हा निर्णय घेतला आहे. पण बानूला समजावणं आवश्यक आहे. तिचा हा निर्णय बदलणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर या साऱ्याला काहीच अर्थ उरणार नाही. आज एकीकडे गडावर म्हाळसेला सारीपाट हा मार्ग उचित आहे हे सांगण्याचे कार्य नारद मुनी पार पाडत आहेत. तसंच मला बानूशी बोलणं देखील अत्यंत आवश्यक आहे. प्रणाम देवा. मुनिवर, प्रसन्न दिसत आहात. होय देवा, आपण माझ्यावर जे दायित्व सोपवले होते तेच पार पाडायला गेलो. मग कार्य पूर्ण झाले की नाही? श्री म्हाळसा देवींना सारीपाटाच्या खेळासाठी सिद्ध करणे ही काही सोपी गोष्ट नव्हे. हे अत्यंत अवघड असे कार्य आहे. परंतु याबद्दल त्यांच्या मनात विचार सुरू करण्यात मला यश मिळालं आहे असं आत्ता तरी वाटतं आहे. म्हाळसेने काय निर्णय घेतला आहे ते लवकरच कळेल. माझे कार्य पूर्ण झाले आहे. आज्ञा असावी. नारायण नारायण. मल्हार नक्षत्र म्हणजे आज देव येणार. म्हाळसा, तुला मुनीवर भेटून गेले असं कळलं. हो, तुमच्यापासून काही लपून राहिलं नाही. ते मला भेटायला आले होते हे जसं तुम्हाला ठाऊक आहे तसं आमच्यात काय बोलणं झालं हे देखील तुम्हाला ठाऊक असेल. ते जर कळलं असतं तर काही झालं असतं का? ते जर तुम्हाला समजलं नसतं तर मी स्वतःहून तुम्हाला सांगितलं असतं. तुला जे हवं ते साध्य करण्याच्या निगडीत काहीतरी बोलणं झालं असावं हे मात्र मी तुला सांगू शकतो. होय ना? हो, बानूला जेजुरीतून काढण्यासाठी मला एक संधी मिळेल असं तुम्ही म्हणाला होतात. कदाचित तीच ही संधी असावी. म्हणजे नारद मुनी त्याबद्दल तुला सांगायला आले होते तर? होय. मग त्यांनी कोणता मार्ग सुचवला? सारीपाटाचा. आणि तू तो मान्य केलास? म्हणजे या गडावर पुन्हा सारीपाटाचा डाव खेळला जाणार. सारीपाटाच्या एका डावामुळे माझ्या संसारात काय काय घडलं हे नव्याने सांगायला नको. पण बानूला जेजुरीतून काढण्यासाठी जर तो एकमेव मार्ग असेल तर विचार करावा लागेल. तुम्ही आता तेच विचारायला आला होतात? नाही म्हाळसा, मी तुला वेगळंच काहीतरी सांगायला आलो होतो. काय? मी तुला हे सांगायला आलो होतो की मी बानूकडे चाललो आहे.